असा क्वेश्चन आहे. म्हणजेच हे सेंटेन्स आहे. इट्स अ सेंटेन्स. आता याच्यावर क्वेश्चन टॅग कसं करायचं? टॅग म्हणजे काय होतं? क्यू टॅग. क्यू टॅग असं आहे, आय एम हिअर. ओके. आय एम हिअर आहे हे. तर याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन टॅग कशा पद्धतीने हे करायचं ते सांगत आहोत तुम्हाला. या ठिकाणी तुम्हाला दोन प्रकारचे क्वेश्चन दिसेल. एक हा आणि एक दुसरा क्वेश्चन असेल बघा. दुसरा सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन असेल, आय राईट अ लेटर. आय राईट अ लेटर. ओके. आय एम हिअर, आय राईट अ लेटर. हे दोन सेंटेन्स. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? याच्यामध्ये बघा तुम्हाला एम दिसतो. मात्र याच्यामध्ये कुठलाही तुम्हाला ऑक्झिलरी वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद दिसत नाही. हा एम का आहे? तर सहाय्यकारी क्रियापद आहे. सहाय्यकारी क्रियापद आहे. ओके. सहाय्यकारी क्रियापद आहे. म्हणजेच याला ऑक्झिलरीज सुद्धा म्हटलं जातं. ऑक्झिलरी किंवा याला आपल्या भाषेमध्ये हेल्पिंग वर्ब सुद्धा म्हटलं जातं. हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब किती आहेत सर? तर हेल्पिंग वर्ब्स येतात 24. किती येतात? 24. 24 आहेत. 24 ची कॅटेगरी कशी केल्या जाते सर? असं जर का तुम्ही विचारलं तर त्याच्यावाले दोन भाग पडतात. एक येतं प्रायमरी ऑक्झिलरीज, प्रायमरी, आणि दुसरे येतात मॉडेल्स. MODALS. मॉडेल्स. हा, मॉडेल नाही, मॉडेल्स. याच्यामध्ये प्रायमरी मध्ये येतं एम, इज, आर. नंतर भूतकाळी येतात म्हणजे वाच किंवा वेअर. त्याच्यानंतर पुन्हा डू, डज हे प्रेझेंट टेन्स मध्ये येतात. डीड हा पास्ट टेन्स मध्ये येतो. एक येतो हॅव आणि हॅज, आणि इकडे येतो हॅड. बघा 24 ची आपण कॅटेगरी करत आहोत, त्याचं अनालिसिस करत आहोत. इकडे प्रायमरी ऑक्झिलरीज अर्थात प्रायमरी हेल्पिंग वर्ब आपण लक्षात घेतलेले आहे. एम, इज, आर, वॉज, वेअर, डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड. म्हणजे हेच झाले. आपण जे म्हणतो ना, आपल्याला जे सर शिकवतात की टू बी ची रूपं, टू बी चे रूपे जे आपल्याला सर शिकवतात, टू बी ची रूपे जे सरांनी आपल्याला शिकवलेलं आहे, टू बी ची रूपे. सरांनी आपल्याला डायरेक्टली सांगितलं की टू बी ची रूपे किती आहे? तर 24 आहे. टू बी ची रूपे मित्रांनो 24 नसतात. टू बी ची रूपे 24 नसतात. त्या 24 पैकी फक्त 5च टू बी ची रूपे असतात. हे 5 एम, इज, आर आणि वॉज, वेअर हे झाले टू बी ची रूपे. हे याला काय म्हटलं जाते? टू बी ची रूपे. त्याच्यानंतर हे टू डू ची रूपे आहे. टू डू ची रूपे 3 आहेत आणि टू हॅव ची रूपे 2 आहेत. म्हणजेच 5 आणि 5 10. 10 हे काय आहे? 10 सॉरी, इथे 3, इथे 3 हा, म्हणजे 3. म्हणजे हे 5, 5 आणि 3 8, 8 आणि 3 11. प्रायमरी ऑक्झिलरीज येतात 11, 11 येतात 11. आणि 24 मधून 11 गेले, उरले 13. 13 हे मॉडेल्स असतात. 13 हे काय असतात? मॉडेल्स असतात. हे तुम्हाला लक्षातच घ्यावं लागेल. हे शिकलं तरच तुमच्याला बाकीचे सुद्धा क्लिअर होऊ शकतं. सो याच्याकडे जास्त लक्षात द्या. क्वेश्चन टॅग खूप इझी आहे. एका तासिकेमध्येच तो कंप्लीट होतो. डझंट मॅटर, एकाच तासामध्ये तो शिकवला जाईल. आणि आजच क्वेश्चन टॅग कंप्लीट होणार आहे. ओके. मग मॉडेल्स. मॉडेल्स कोणते असते? तर मॉडेल्स असते शॉल, नंतर शुल्ड, विल, नंतर उल्ड, कॅन, नंतर कुल्ड, मे, माइट, मस्ट. एक येतं ऑट टू आणि एक येतं यूज टू आणि एक येतं नीड आणि लास्टचं येतं डेअर. ओके. बघा ना, शॉल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, ऑट टू, इज टू, नीड अँड डेअर. असे करून हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. हा ऑट टू एकत्रित आहे, यूज टू एकत्रित आहे, म्हणून असे झाले 13. 13 + 11 = 24. याचंच खूप काम आहे क्वेश्चन टॅग मध्ये. क्वेश्चन टॅग जे शिकत आहोत याचंच खूप काम आहे. कारण या ठिकाणी जे पहिलं सेंटेन्स घेतलं आणि हे जे सेकंड सेंटेन्स घेतलं याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? तर डिफरन्स असा आहे मित्रांनो की याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे, याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही. सो पहिलं जे सेंटेन्स आहे विथ ऑक्झिलरी म्हणायचं. विथ ऑक्झिलरी. ओके. याला काय म्हणायचं? विथ ऑक्झिलरी. ऑक्झिलरीज म्हणजे तो समानार्थी शब्द हेल्पिंग वर्बचा. याला म्हणायचं विदाउट ऑक्झिलरी. विदाउट ऑक्झिलरी. पहिले आपण शिकणार आहोत विथ ऑक्झिलरी आणि नंतर शिकणार आहोत आपण विदाउट ऑक्झिलरी. सो बरोबर लक्ष द्या. आता काय करायचं? आता क्वेश्चन टॅग तर शिकायचा आहे सर. क्वेश्चन टॅग शिकायचा, मग आन्सर काय येणार आहे? तुम्हाला आन्सर आलेला आहे. तुम्हाला आन्सर आलेला आहे. बऱ्याच जणांनी हे केलेलं असतं, परंतु आपल्याला पूर्ण डीपच शिकायचं आहे आता. ओके.
या ठिकाणी बघा, या ठिकाणी आय एम हिअर, याच्यामध्ये काय करायचं, एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जे दिलेलं स्टेटमेंट आहे ते जर पॉझिटिव्ह असेल तर टॅग हा निगेटिव्ह आला पाहिजे. म्हणजेच इथे एक गोष्ट तुम्हाला लिहून देतोय, पॉझिटिव्ह स्टेटमेंट, पॉझिटिव्ह स्टेटमेंट, निगेटिव्ह टॅग, निगेटिव्ह टॅग, निगेटिव्ह स्टेटमेंट, पॉझिटिव्ह टॅग. याचा अर्थ असा, दिलेल्या वाक्यामध्ये जर नॉट नसेल तर टॅग मध्ये नॉट आला पाहिजे, दिलेल्या वाक्यामध्ये जर नॉट असेल तर टॅग मधला नॉट काढून टाकायचा आहे, घ्यायचं नाही. सो या ठिकाणी एम आलेला आहे. याच्यामध्ये या 24 मध्ये एम आर वॉच वेअर डू डज डीड हॅव एज हॅड शॉल शुड विल वुड कॅन कुड मे माइट मस्ट ऑट टू यूज टू नीड अँड डिअर, या 24 पैकी 4 असे ऑक्झिलरीज आहे, तेच फक्त आपल्याला पाठ ठेवायचे. मग कोणते आहे सर ते सांगा आम्हाला. ओके, निश्चितच सांगतोय बघा. ओके, खूप इझी आहे, एका तासिकेमध्ये आपल्याला हे पूर्ण करायचं आहे. हा, याच्यातले कोणते आहे जे चुकू शकतात, त्याच्यातला पहिला येतो एम, नॉट लावताना चुकू शकतो. नंतर दुसरा येतो, यातला फक्त एमच आहे, दुसरे येतात इकडचे शॉल, एक मेजर चुकणारा विल आणि एक चुकणारा आहे कॅन. ओके, आता एम नॉट, आता एम आहे ना, एम, एमचं एम अधिक नॉट म्हणजेच एमंड करतो ना आपण, काय करतो, एमंट करतो, परंतु एमंड न करता आरंट करायचा आहे, आरंट. ओके, आरंट, यस. दुसरा आहे शॉल, शॉल, शॉल अधिक नॉट, शॉल नॉट न करता, शालंट न करता, शालंट, शालंट न करता आपल्याला करायचा शांत, SHANT अपॉस्ट्रोफी टी, शांत. तिसरा आहे विल, 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 विल अधिक नॉट कनेक्ट करत असताना त्याचं ॲब्रिव्हिएशन जर फॉर्म आपण लक्षात घेतलं तर ते येणार आहे विलंट, विलंट, परंतु विलंट हे लिहिल्या जात नाही, ते रॉंग ठरतं, म्हणून आपल्याला करायचं आहे वोंट, वोंट. आणि चौथी जी गोष्ट आहे ती सोपी आहे, ती चुकत नाही तुम्ही, परंतु कॅन अधिक नॉट बरोबर कॅनंट, कॅन आणि नंट असं न करता डायरेक्टली आपल्याला करायचं आहे कांट, कांट. राईट डाऊन करत चला, राईट डाऊन करत चला. जणू काय असं समजा की मी तुमच्याला क्लासमध्ये शिकवत आहोत, जर तुम्ही तसं समजत असाल तर आपल्यामध्ये एक प्रकारे इंटरॅक्शन होऊ शकतं. ओके, गोष्टी लक्षात घेतल्या, तुम्हाला आता सगळंच माहित झालं की 24 ऑक्झिलरीज असतात, 24 पैकी प्रायमरी ऑक्झिलरीज आणि मॉडेल्स असतात, त्याच्यापैकी आपल्याला 4च महत्वाचे आहे, 4 महत्वाचे आहेत, तर ते चुकतात म्हणून महत्वाचे आहे, अदरवाइज प्रत्येकाला काय होतं, इजचं इजंट हे तुम्हाला करताच येतं, इजचं इजंट, व्हॉटचं वॉझंट, डायरेक्ट लावाचा वेअरचं वेअरंट, डायरेक्ट लावाचा डूचं डोंट, डायरेक्ट लावाचा डजचं डझंट, डीडचं डिडंट, आरचं आरंट, म्हणजे हे तुम्हाला कनेक्ट करता येतं. चुकत होते फक्त तुम्ही इथं, म्हणून पहिली चूक तुमच्यावर सुधारली, एक पहिली चूक मी तुमची सुधारली. दुसरी गोष्ट तुम्हाला एवढं सांगितलं की पॉझिटिव्ह स्टेटमेंट असेल तर निगेटिव्ह टॅग करायचा, निगेटिव्ह स्टेटमेंट असेल तर पॉझिटिव्ह टॅग करायचा. ओके, कळलं. आता तुम्ही म्हणा की सर एवढं सारं तुम्ही सांगत आहे, मग एवढं सारं तुम्ही सांगत आहात, इथं पुन्हा लिहितो दुसरे सेंटेन्स, तेच तेच सेंटेन्स इथे इकडे करतो, आय एम हिअर, आय राईट अ लेटर. ओके, हे आपण खोडून टाकू. पहिलं सेंटेन्स आपण घेतलं, आय एम हिअर, पहिलं सेंटेन्स. दुसरं सेंटेन्स आपण घेतलं, आय राईट अ लेटर, आय राईट अ लेटर. दोन सेंटेन्स आहे याच्यामध्ये. तुम्हाला कळलं असेल तर तुम्ही हाय निश्चितच करू शकता, कारण की मला कळायला पाहिजे की तुम्हाला समजत आहे की नाही समजत आहे. ओके, ओके, हा, कांट. ओके, आता सगळ्यांना सांगतोय की खूप आपल्याजवळ क्वेश्चन्स आहे, खूप क्वेश्चन्स आहे, म्हणजे 100पेक्षा जास्त क्वेश्चन्स आहे आपल्याकडे, डझंट मॅटर, तुम्हाला मी ते स्क्रीनशॉट साठी देणार आहोत. आता आपल्याला काय करायचं, व्हॉट, आता काय करायचं आपल्याला की क्वेश्चन टॅग म्हणजे काय हो सर, असं जर म्हटलं तर क्वेश्चन, QUESTION, क्वेश्चन टॅग म्हणजे काय. ओके, आता काय असतं, एक तुम्हाला छोटीशी स्टोरी सांगतो, आपल्यामध्ये ते घडलेली पण असते. ज्यावेळेस आपण एखाद्या दिवशी शाळेमध्ये जात नाही, स्कूलमध्ये जात नाही, त्या दिवशी आपलं स्कूल मधलं लेक्चर मिस होतं, परंतु त्याच दिवशी, ज्या दिवशी आपण जात नाही ना, त्याच दिवशी चांगलं शिकवलं जाते. मग कोणीतरी आपल्याला सांगतं की तू नाही आला, परंतु आज आम्हाला हे शिकवलं, क्वेश्चन टॅग शिकवलं, चेंज द वाईज शिकवलं, आम्हाला हे शिकवलं, ते शिकवलं.
आता इंग्रजीची तर प्रत्येकाला नावडच असते, म्हणजे आवडतच नाही इंग्लिश. परंतु तो जर चांगल्या पद्धतीने शिकवला ना, तर ती इंग्लिश सुद्धा आपल्याला समजून येतात आणि ते टीचर सुद्धा तुमच्या आवडीचे होतात. असे असतात टीचर. माझे टीचर तसेच होते. ओके. मला इंग्लिश खूप आवडायची. मग आल्यानंतर मग आपल्याला पर्याय नाही. काहीच पर्याय राहत नाही म्हणून आपण त्या मित्राकडे जातो. गेल्यानंतर हां, त्याच्या घरी गेल्यानंतर बघा आता हा हा सो अँड सो त्याच्या घरी गेला. ओके. हा हा मस्त बिलकुल अभ्यास करत बसलेला असतो. आपला हा राम गेला श्यामच्या इथं. ओके. श्यामच्या इथे गेला आणि श्यामला मागतो हा राम मग, की "दे ना रे, ते आज शिकवलेल्या नोट्स दे ना तू." नाही, नाही. हा तर बोलतच नाही हिरो. श्याम तर बोलतच नाही. हे ना आत्ता कसं सापडला म्हणते. हां, श्याम ओरिजिनली त्याच्यापेक्षा हुशारीने कमी असतो. राम हुशार असतो उलट. परंतु हा काही दिसत नाही. मग हा लिहत असते मस्त तेच सेंटेन्स लिहत असते. मग मागून हा काय करतो, याची स्तुती करायला लागतो. "अरे, तुझं अक्षर खूप सुंदर आहे रे. हां, तुझे अक्षर खूप सुंदर आहे." असं त्याला म्हणतो. ऐकत नाही भाऊ. श्याम काही ऐकत नाही. मग हा राम आणखीच थोडंसं वेगळ्या पद्धतीने ते सांगतो. मग त्याला काय म्हणतो, युअर हँडरायटिंग हँडरायटिंग इज व्हेरी नाईस. इज व्हेरी नाईस. असा तो म्हणतो ना. युअर हँडरायटिंग इज व्हेरी नाईस. ओके. युअर हँडरायटिंग इज व्हेरी नाईस. हा म्हणतो राम. रामाला काय घ्यायचं असते त्याच्याकडून फक्त नोट्स घ्यायचे असते. आपलं काय जाते म्हणून ती युअर हँडरायटिंग इज व्हेरी नाईस. श्यामला माहित असते की आपली हँडरायटिंग काही तेवढी चांगली नाही. हा लेखाचा काहीतरी आपल्याशी मजाक-बिजाक करत आहे. मग त्याच्यानंतर राम आणखी युक्ती लढवते. एक थोडंसं जास्त एक्सटेन्शन लावते. थोडंसं एक्सटेन्शन लावते. जसं चावीला आपली जी चावी असते, हां, चावी आपण त्याला म्हणतो कीज. कीजला जसं तुम्ही टॅग लावता, नवीन-नवीन आणल्यानंतर कपडे त्याला टॅग असतं. तसंच या क्वेश्चनला सुद्धा एक टॅग असतो. बाकी काय असतं? मग तो टॅग कॉमा नंतर सुरू होते. हा फुल स्टॉपचा कॉमा होतो. ॲन्सर जैसे ते फुल स्टॉपचा काय होतं? कॉमा होतो. कॉमा टू क्वेश्चन मार्क त्याचा प्रवास असतो. कॉमा टू क्वेश्चन मार्क. क्वेश्चन टॅगचा प्रवास काय असतो? कॉमा टू क्वेश्चन मार्क एवढा प्रवास असतो. परंतु या प्रवासादरम्यान त्याला 3 गोष्टी करायच्या असतात. कधी-कधी 2 तर कधी-कधी 3. 2 किंवा 3. आता मी इथं 3 गोष्टी टाकतो. 1 ओके. 1 3 नव्हे तर 2च गोष्टी घेऊ आपण. 2च घेऊ. ओके. मग पहिली गोष्ट कोणती? की हा मागं जायचा आणि हा बघायचा इथं की ऑक्झिलरी आहे का? येस सर आहे. म्हणून इज उचलायचा, असा मागे जायचा, इज घ्यायचा, इज लिहायचा. ओके. या वाक्यामध्ये नॉट आहे का? नाही आहे सर. म्हणून नॉट नाही म्हणून नॉट टाकायचा. परंतु टाकत असताना ते ॲब्रिव्हिएशन फॉर्म करायचं. म्हणजे संक्षिप्त रूप करायचं. इथचं इजंट झालं आणि ह्या हँडरायटिंगला जैसे ते उचलून इथं टाकायचं नाही. हे इथं जे काही नाऊन असेल, ते जर नाऊनमध्ये असलं तरी प्रोनाउन्स लिहायला लागते, प्रोनाउन असलं तरी प्रोनाउन्स लिहायला लागते. म्हणजेच हँडरायटिंग म्हणजेच निर्जीव बाब आहे. जे निर्जीव बाब आहे म्हणून त्याला इट म्हटलं जाते. इझंट इट? म्हणजेच तो शेवटी काय म्हणतो तो राम, युअर हँडरायटिंग इज व्हेरी नाईस. काहीच जमत नाही. युअर हँडरायटिंग इज व्हेरी नाईस. काहीच जमत नाही. युअर हँडरायटिंग इज व्हेरी नाईस. जमतच नाही. मग शेवटी काय म्हणतो, युअर हँडरायटिंग इज व्हेरी नाईस. इझंट इट? हो की नाही रे? मग तो त्याला वाटते का आता आपली हँडरायटिंग जरा चांगली आहे वाटते. घे रे भाऊ, हे नोट्स घे चालत जा घरी. असा आहे. असा टॅग असतो. सांगण्याचा उद्देश म्हणजे असा टॅग असतो क्वेश्चन टॅग. क्वेश्चनचा टॅग असतो. मग हे कसं करायचं सर? एक तर विथ ऑक्झिलरी आहे आणि इकडे तर विदाऊट ऑक्झिलरी आहे. पहिलं सेंटेन्स. दोन्ही सेंटेन्स एकसाथ शिकवतो. खूप इझी आहे. जसे ते वाक्य लिहून घ्यायचं मित्रांनो. आय एम हिअर. काही-काही मुलं काय करते डायरेक्ट क्वेश्चन टॅगच लावतात. परंतु डायरेक्ट लावलेला क्वेश्चन टॅग हा चुकत असतो रिटर्नमध्ये. मग हा फुल स्टॉपचा काय करायचा? कॉमा करायचा आणि हे प्लस करायचं आणि इथं क्वेश्चन मार्क करायचं. या प्लसमध्ये काय टाकायचं? मागं यायचं. हा आर उचलायचा. आर सॉरी हा एम उचलायचा. एम म्हणजेच एम लिहिला. नंतर निगेटिव्ह करायचा. एमंट करायचं. एमंट आणि एमंट म्हटल्या जात नाही. म्हणून त्याचं काय होणार आहे? आरंट होणार आहे. काय होणार आहे? आरंट. एमंट लिहिल्या जात नाही. आरंट आणि हा डायरेक्टली आयच्या इथे घ्यायचा. ओके. म्हणजेच काय झाला क्वेश्चन टॅग आरंट आरंट आहे. ओके. ठीक आहे. आरंट आहे झालं वाक्य. दुसरं सेंटेन्स इकडे जाऊ आपण. या ठिकाणी आय राईट अ लेटर. इथं तर क्वेश्चन मार्कच नाही सर.
इथं सॉरी, इथं तर ह्या एम इज आर वॉच वेअर डू डज डीड हॅव एट याच्यासारखं काहीच नाही दिसत आहे. मग काय करायचं? खूप इजी आहे मित्रांनो. हा याच्यातला व्हर्ब शोधायचा. व्हर्ब काय? राईट. क्रियादर्शक शब्दाला व्हर्ब असं म्हटलं जातं. राईट म्हणजे लिहिणे, लिहिणे ही क्रिया आहे म्हणून तो झाला व्हर्ब. झालं. मग याला शोध, याला पकडायचं, याला तोडाचं लेखाने. हा, याच्या आतमध्ये एक आत्मा दडलेला आहे, आत्मा या राईटच्या मध्ये. याला कट करायचा, कट. कट केल्यानंतर 3 आत्म्यापैकी एक आत्मा बाहेर निघतो. हा V1 आहे म्हणून डू बाहेर काढायचा. याला राईट्स असतं तर डज बाहेर निघाला असता. याला जर रोट असतं, रोट V2 असतं तर डीड बाहेर निघाला असता. याच्यात 3 आत्मे दडलेले आहे. ज्यावेळेस कट करतो त्यावेळेस त्याच्या स्वरूपानुसार त्याचा एक आत्मा बाहेर निघतो. ते आहे डू डज डीड. म्हणजे वाक्य काय लिहायचं? आय राईट अ लेटर. आय राईट अ लेटर. कॉमा, फुल स्टॉपचा करायचा कॉमा. नंतर आपला प्रवास सुरू. प्रवासादरम्यान 2 बाबी, शेवटी क्वेश्चन मार्क. माग 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 यायचं. कुठेच आपल्याला ऑक्झिलरी सापडत नाही म्हणून याच्यामधून ऑक्झिलरी बाहेर काढायचा, राईट मधून, आत्म्याच्या स्वरूपात. राईट V1 आहे, V1 आहे म्हणून डू बाहेर निघणार. डू म्हणजे डू झाला. आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे म्हणून नॉट लावणार म्हणून डोंट झाला. आणि आयचा आय करायचा, डोंट आय. झालं ना क्वेश्चन टॅग. इकडे झाला डोंट आय, इकडे काय झाला डोंट आय. ओके सर, हे आम्हाला समजलं. आता तिसरं सेंटेन्स बघा काय असतं. तिसरं सेंटेन्स या ठिकाणी तुम्हाला सांगतो. जर म्हटलं आय एम अ हिरो, आय एम अ हिरो, सोपं आहे ना. आय एम अ हिरो. आता शाहरुख खान स्वतःला हिरो म्हणेल. मी स्वतःला थोडीच काय हिरो म्हणणार. मी काय म्हणणार आहे? आय एम नॉट अ हिरो. आय एम नॉट अ हिरो. म्हणजे मी काय हिरो नाही. ओके. आय एम नॉट, आय एम नॉट अ हिरो. ओके. एक कला क्षेत्रातला हिरो नाही आहे, परंतु आपल्या क्षेत्रातला प्रत्येक जण हिरो असतो. प्रत्येक जण आपल्या क्षेत्रामध्ये हिरोच असतं. मात्र हिरोगिरी करू नये. ओके, झालं. आय एम नॉट अ हिरो. आत्ता बघा सेकंड सेंटेन्स, याच्या थोडंसं अपोजिट. मग अशा वेळेस काय करायचं? की जैसे ते लिहून घ्यायचं, आय एम नॉट अ हिरो. झालं. आपला प्रवास सुरू. फुल स्टॉपचं काय केला? क्वेश्चन आपलं कॉमा केला. नंतर असं करायचं आहे आपल्याला. ओके, अशी रेष मारायची, 2 भाग करायचे, क्वेश्चन मार्क करायचं. आता माग याचा नॉट दिसला रे भाऊ. सरांनी सांगितलं होतं निगेटिव्ह स्टेटमेंट असलं तर नॉट टाकायचं नाही. म्हणजे पॉझिटिव्ह टॅग, निगेटिव्ह स्टेटमेंट, पॉझिटिव्ह टॅग, पॉझिटिव्ह स्टेटमेंट, निगेटिव्ह टॅग. हा नॉट आहे, नॉट आहे, सापडला तो. असं माग येताना नॉट सापडला. बी केअरफुल झालो म्हणून फक्त ॲमच घेतला. काय घेतला? ॲमच घेतला. काही बहादर तिथे आर घेतात. आर कशाला घ्यायचा? दिलेलं आहे तिथं. हं, एम नॉटच्या वेळेस आरण करायचं, परंतु याच्या वेळेस एमच घ्यायचा आणि हा पुढचा आय टाकायचा. झालं ना. निगेटिव्ह स्टेटमेंट, पॉझिटिव्ह टॅग. हे गोष्ट झाली. तिसरी गोष्ट आता कोणती? सर इथं फक्त नॉटच येते का हो? नाही. इथे येतात बरेचसे शब्द. ते शब्द तुम्हाला लिहून देतो. ते शब्द खूपच इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. ते शब्द लिहून घ्या बरं. म्हणजे आपल्याला पुढे जाता येणार. ह्या नॉटच्या जागेवर काय काय येते? ह्या नॉटच्या जागेवर काय काय येते? या नॉटच्या जागेवर नॉट तर येतोच. नो पण येतो. नेव्हर पण येतो. नो, नॉट, नेव्हर. नथिंग पण येतो. नथिंग पण येतो. नो, नॉट, नेव्हर, नथिंग असे 4 शब्द येतात. त्याच्यानंतर अन्य सुद्धा 4 शब्द येतात. एक येतं बेअरली, एक येतं स्केअर्सली, स्केअर्सली, स्केअर, स्केअरली. ओके. त्याच्यानंतर स्केअर्स, स्केअरली, स्केअर, स्केअरली. ओके. त्याच्यानंतर येतं सेल्डम. ओके. असे शब्द समोर तुम्हाला येणारच आहे, परंतु बी केअरफुल राहायचं सेल्डम या शब्दासाठी. सेल्डम. ओके. सेल्डम हा शब्द नकारार्थी आहे. स्केअर्सली हा शब्द नकारार्थी आहे. बेअरली हा शब्द नकारार्थी आहे. नो, नॉट, नेव्हर, नथिंग मध्ये तर नो आहेच. डझंट मॅटर, म्हणजे नकारार्थी आहे. हे जर आले तर तिकडे एनटी लावायची गरज नाही, म्हणजे नॉट लावायची गरज नाही. दोन्ही तुम्हाला कळले असेल.
नो, नॉट, नेव्हर, नथिंग, नन. ओके, ज्ञानदीप. ओके, आता तिसरी गोष्ट, याच्यानंतरची गोष्ट सांगतो, हे लक्षात घेऊ नका. हा, आता कधी कधी काय होतं, क्वेश्चन टॅग मध्ये इथे टाकताना आपण बघा म्हणजेच इझंट लिहितो, इझंट. मात्र इथला सब्जेक्ट जो आहे ना, सब्जेक्ट नुसार इकडे प्रोनाउन टाकायचं असते. सब्जेक्ट नुसार, या सब्जेक्ट नुसार इथं प्रोनाउन टाकायचं असतं. प्रोनाउन. ओके, प्रोनाउन तुम्हाला माहितच आहे. प्रोनाउन कोणकोणते येतात रे? तर मग प्रोनाउन बघा कोणकोणते येतात. तर ते प्रोनाउन येतात आय, वी, यू, नंतर ही, सी, इट आणि अनेक वचनी ते. ओके, एवढे प्रोनाउन आहे. 4 दुनी 8. या 4 दुनी 8 पैकी इथं एक येतो. मग इथं तो सापडतच नाही आपल्याला. जर समजा पेंटिंग असेल, इथं जर पेंटिंग असेल तर काय टाकाल रे याच्यापैकी? इट टाकायचा, कारण तो निर्जीव वस्तू. जर इथं ॲनिमल्स असेल, ॲनिमल्स अनेक वचनी शब्द आहे, म्हणून तिथं काय टाकायचा? दे टाकायचा ना मित्रांनो, दे टाकायचा. जर या ठिकाणी नथिंग शब्द जर असेल, नथिंग किंवा एनिथिंग शब्द जर असेल, सुरुवात होते ना एनिथिंग, नथिंग, एनिथिंग जर शब्द असेल, किंवा समथिंग शब्द जर असेल, तर थिंग जर असेल ना, तर ह्या तिघांसाठी सुद्धा इटच टाकायचं. जर या ठिकाणी सुरुवातीला समबडी असेल, नोबडी असेल आणि एनीबडी असेल, तर या बडी असेल तर अनेक वचनामध्ये येतं ते, म्हणून ते टाकायचं मित्रांनो. लक्षात आलं तुम्हाला? इट्स व्हेरी इझी, हे खूप इझी आहे, म्हणून तुम्हाला प्रत्येक गोष्ट आता क्लिअर करून दिली. ओके, क्लिअर झाली? ओके सर, परत सांगा. कांता, ओके, कांता, बेअरली, स्केअर्सली, ओके, सगळंच झालेलं आहे. ओके, आता ते समोर तुम्हाला पद्धतशीरपणे कळेल काय काय शिकलो आपण. काय शिकलो, तर एकच गोष्ट आपण शिकलो की क्वेश्चन टॅग, क्यू टॅग आपण घेतला. क्वेश्चन टॅगचा प्रवास कॉमा टू क्वेश्चन मार्क असतो. याच्यामध्ये दोन बाबी असतात, एक म्हणजे पॉझिटिव्ह स्टेटमेंट निगेटिव्ह टॅग वाली, आणि एक म्हणजे इथं प्रोनाउन. इथं काय असतं? प्रोनाउन असतं. प्रोनाउन या ठिकाणी काय असतं? ऑक्झिलरी असतं, नॉट असते किंवा नॉट नसते. बस एवढाच गोष्ट आहे याच्यामध्ये. खूप इझी आहे, खूपच इझी आहे सर. ओके, आता आपण जाऊया प्रत्यक्ष त्या सेंटेन्स कडे. यस, ओके. 1, 2 आणि हे 3, 2. मोडतो मी याला. मोडतोय म्हणजे आपली आता प्रॅक्टिस सुरू होणार आहे. ओके, चला सांगा सेकंड सांगा काय आन्सर येणार आहे. ओके, सगळेजण सांगा सेकंडचं काय आन्सर येणार आहे. फटाफट आन्सर सांगा. फटाफट आन्सर सांगायचं आहे. ओके, दे विल टीच यू. प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगितली, नंतर सुद्धा आपण व्हेरीफाय करू. काय येणार आहे? फक्त क्वेश्चन टॅगही टाकला तरी चालतं. नको क्वेश्चन टॅग टाकू नका. पूर्ण सेंटेन्सची सवय लावा. आय विल टीच यू, फुल स्टॉपचा कॉमा, नंतर इथं काय दोन गोष्टी टाकायच्या टाका आणि क्वेश्चन मार्क टाका. चला फटाफट आन्सर द्या. आय विल टीच यू. प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. खूप महत्वाचं आहे. क्वेश्चन टॅग आजच कंप्लीट करायचा आहे, ध्येय आहे. झालं तर ठीक, नाही तर मग उद्या आपण घेऊच. ओके, तुम्हाला एक नवीन आज गोष्ट सांगतोय की जर तुम्ही टीईटीचे विद्यार्थी असाल, टीईटी किंवा अन्य जरी विद्यार्थी असाल, तर डेली टेस्ट सुरू आहे. डेली टेस्ट, ओके, डेली टेस्ट, DAILY, डेली टेस्ट, ऑनलाईन टेस्ट सुरू आहे. ऑनलाईन टेस्ट, ऑनलाईन टेस्ट. जे विद्यार्थी पेड बॅच मध्ये नसेल त्यांच्यासाठी एक महत्वाचं आहे की पेड बॅच मध्ये नसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डेली टेस्ट सुरू आहे. फक्त डेली एकच टेस्ट येणार, 30 पैकी 30 मार्कची. ओके, 30 पैकी 30 मार्कची. मात्र तुम्हाला त्यासाठी 7709119501 यामध्ये व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करावा लागेल. त्याची मात्र फी ठेवण्यात आलेली, कारण ती डेली 10 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला सेंड करायची. डेली, ओके, 10 ऑक्टोबर पर्यंत इंग्लिशच्या टेस्ट 10 ऑक्टोबर पर्यंत. मग फीज किती असेल सर? तर फीज महत्वाची, 100 रुपीज फी आहे.
100 रुपीज. ओके, 100 रुपीज फी तुम्ही गुगल पे किंवा फोन पे न जर केली माझ्या व्हॉट्सअप नंबर याच नंबरवर, तर तुम्हाला डेली टेस्ट मिळेल आणि ती समजून सांगितल्या जाण्याचा आता एक हे आहे किंवा त्याच्यामध्येच तुम्हाला त्या टेस्टमध्येच आतमध्ये तुम्हाला एक्सप्लेन सुद्धा मिळेल. सो ही टेस्ट पण द्या, कारण की तुम्हाला 30 आउट ऑफ 30 मार्क्स मिळवण्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि 100 रुपीज तर असे गुपचूपमध्ये किंवा पाणीपुरीमध्ये पण जाणार आणि माझी मेहनत आहे म्हणून मी ते घेत आहो, अदरवाईज नाही. सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला 1 तास किंवा 1.5 तासामध्ये ती टेस्ट तयार होतं आणि शिवाय तिकडे सुद्धा ऑनलाईन टेस्टसाठी पैसे भरावे लागतात. सो तुम्ही जॉईन करू शकता. ओके. I will teach you won't I. Yes, won't I. WONT, won't I. ओके, won't I. डेली टेस्टचा असा फायदा होणार आहे की डेली टेस्टमध्ये व्हेरीफाय असे क्वेश्चन्स असतील. कधी कधी ते चॅप्टर वाईज असेल, तर कधी कधी ते सर्व याच्याशी रिलेटेड असेल. तीच का? कारण की ती टेस्ट टीईटी वाल्यांची ओरिएंटेड असेल, टीईटी साठी. आणि टीईटी साठी सगळ्यांसाठी सिलेबस तोच आहे, टीईटीचा असो की काय असो, इंग्लिशच असते. मग त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त जर टेस्ट सोडवल्यात, तर तुम्ही निश्चितच तुम्हाला जास्त मार्क्स मिळणार ना रे. म्हणून हा एक प्रोग्राम तयार केलेला, प्रोग्राम म्हटलं तरी चालतं. इतर बरेच जण तुम्हाला ऑफलाईन टेस्ट देतात, मात्र मी तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देणार आहे आणि ती तुम्हाला सोडवायचे. तुम्हाला किती मार्क्स मिळाले, काय मार्क्स मिळाले, कुठे चुकलेलं आहे, काय चुकलेलं आहे, याचं एक्सप्लेन सुद्धा तिथे केलंच जाईल. ओके, आणि भरपूर सारे टेस्ट पण होईल ना. बघा इथं 10 ऑक्टोबर 1 तारखेपासून ती सुरुवात होणार आणि म्हणजे 10 तारखेपर्यंत म्हणजे 40 दिवस त्या टेस्ट तुम्हाला मिळेल, म्हणजे 40 टेस्ट असेल त्या. ओके, 40 टेस्ट असेल त्या. ओके, चला नेक्स्ट घ्या. हा घ्या. हा, आय शॅल गाईड यू. चला घ्या फटाफट. तुमच्या मित्रांना पण सांगा, कारण की खूप महत्वाचं आहे. आतापर्यंत बऱ्याच टीटी होऊन गेलेल्या आहे, त्या सर्वच टीटी आपण दिल्या, मात्र यावेळीची टीटी आपण द्यायची पण आहे आणि पास पण व्हायचं आहे, कारण लगेच अभियोग्यतेची परीक्षा येण्याचे संकेत आहे. हाच अभ्यास तुम्हाला पुढे कामात पडणार आहे ना मित्रांनो. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू, कनेक्ट राहा आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. ओके, फटाफट. संदीप आहे, कांता आहे, अंजली, स्वाती, सुजाता, ओके, सरिता, फटाफट. सो प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर. व्हॉट्सअप थ्रू असणार का? यस, एक ग्रुप केला जाणार आहे ज्ञानदीप. ओके, ज्ञानदीप एक ओके, एक ग्रुप केला जाणार आहे, त्या ग्रुपवर सेंड केला जाईल आणि ती टेस्ट इतरांना सेंड करता येणार नाही, कारण त्याला लॉक केलेलं असेल. तो एक पासवर्ड दिला जाईल आणि तो पासवर्ड तुम्ही टाकल्यानंतरच ती हे केलं म्हणजेच हे होईल. 2 चान्स दिला जाईल, 2 चान्स सोडवण्यासाठी. 2 चान्स असेल फक्त, 2 चान्स. एखाद्याने जर रिक्वेस्ट केली तर फक्त स्पेशली त्याच्यासाठी एखादा एक्स्ट्रा चान्स दिला जाईल, म्हणजे 3दा ती सोडवता येणार आहे. असं समजा, 2दा याच्यासाठी की 2दा आपण एकदा तर आपण एकदाच घ्यायची येते, परंतु एकदा ती समजून सांगितल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा ती सोडवता येणार आहे. सो डेली टेस्ट असणार आहे, फक्त इंग्लिशच्या टेस्ट असेल. आफ्टर दॅट बघूया नियोजन पुढचं, कोणते टेस्ट होणार. तर आहे तर भरपूर इच्छा, परंतु वेळच नाही आपल्याकडे. ओके, नेक्स्ट. बघा ना, अंजलीने शांत काय केलं, बरोबर 100% केलं मित्रांनो. आय शॅल गाईड यू, कॉमा म्हणजे आय शॉल GUID, गाईड यू, फुल स्टॉपचा कॉमा केला, नंतर शॉलचं शांत केलं, शांत आय क्वेश्चन मार्क. इट्स अ राईट आन्सर. ओके संगीता. हा, नेक्स्ट. चला फटाफट, यू कॅन कॉन्व्हिन्स हर प्लीज, फास्ट. पूर्ण सेंटेन्स लिहायचं मित्रांनो. दुसरी बॅच ऍडमिशन सुरू आहेत का? सलीना म्हणते की सर दुसरी बॅच ऍडमिशन सुरू आहेत का? तुम्ही त्याच बॅच मध्ये या, जर तुमची जर इच्छा असेल तर. 7 ते 9 ची बॅच असतं माझीवाली. या 7 ते 9 च्या बॅच मध्ये 2 सेशन असतं. एक पहिला सेशन असतो मॅथचा, दुसरा सेशन असतो कधी इंग्लिशचा असतो, तर कधी त्याच्यामध्ये परिसर अभ्यासाचा असतो. ओके, तर तुम्ही कुठे जरी एका सब्जेक्टला ऍडमिशन घेतली तर तुमचा फायदाच आहे. ओके, तुम्हाला थोडंसं डिस्काउंट देण्यात येईल, पण तुम्हाला ह्या बॅच मध्ये टाकण्यात येईल. या बॅचची कोणती जरी बॅच तुम्ही केली, म्हणजे कुठला एक सब्जेक्ट जर केला, या हाफ बॅच म्हटलं तरी चालतं, तर त्याची फी 1000 रुपीज ठेवण्यात येईल. 1000 रुपीज तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एकासाठी. ओके, फटाफट. कांता, संगीता, सुचित,
यशस्वी, संदीप, सुजाता, वाणी, सलीना, अंजली, सरिता. ओके, डेली राहा, डेली खूप फायदा होणार आहे तुमचा. बघा आन्सर काय येतं, यू कॅन कॉन्व्हिन्स हर, कॉमा, यस, कांट यू. ओके, कांट यू. ओके, कांट यू. नेक्स्ट, I'm not worried about that, about what he says. I'm not worried about what he says. इकडचा हा एक्सटेन्शन आहे, याचा विचार करायचा नाही, फक्त आपल्याला मागे मागे यायचं आहे. I am not worried about what he says, कॉमा, मागे 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 आलो, बी केअरफुल झालो, नॉट आलेला आहे. निगेटिव्ह स्टेटमेंट पॉझिटिव्ह टॅग, नॉट नाही टाकायचं, नॉट नाही टाकायचं आहे भाऊ, म्हणून इथं काय तर तुम्हाला माहित आहे, आणि क्वेश्चन मार्क. ओके, फटाफट फटाफट टाका, फटाफट फटाफट. आय एम नॉट वरीड अबाउट व्हॉट इज सेट्स. आय एम नॉट वरीड अबाउट व्हॉट इज सेट्स. आय एम नॉट वरीड अबाउट. सर मी वनिता. येस येस, क्लासमधली, क्लासमध्ये आहे वनिता. ओके, यू कॅन कॉन्व्हिन्स हर, कांट यू. नेक्स्ट, नेक्स्ट, फटाफट फटाफट. I'm not worried about what he says. I'm not worried about what he says. I'm not worried about what he says. I am. Okay. I am चुकलेला आहे ज्ञानदीप, कारण की ते ग्राह्यच नाही, तिथं कॉमा पण नाही. I am not worried about what he says. Aren't I? Yes, aren't I? Am not आहे, तर याचा aren't होणार नाही. नॉट आहे ना, नॉट आहे म्हणून नॉट टाकायचं नाही. आरंट आहे नाही होणार आहे, नॉट आहे ना, तिकडे नॉट नाही टाकायचं ना. मग काय उरलं, एम आणि आय उलट तर टाकायचं आहे. एम आय क्वेश्चन मार्क, हे आपण इकडे उलट करून असं काय टाकणार आहे, एम आय झालं. आय एम नॉट वरीड अबाउट व्हॉट इज सेज, एम आय, बस फक्त एम आयच पाहिजे. सोनाली आर आय नाही पाहिजे. तुम्हाला तेच तर मी सांगत आहो ना, तुम्हाला काय सांगत आहो बघा, खूप महत्वाचं आहे हे तर, सेंटेन्स खूपच महत्वाचं आहे. तुम्हाला सांगितलं की जर वाक्यामध्ये, एकदम शुद्ध मराठीमध्ये सांगतो, जर वाक्यामध्ये नॉट असेल तर इकडे नॉटचा उल्लेख करू नये. जर याच्यामध्ये नॉट असेल तर नॉट लिहू नये. नॉट आहे ना मित्रा, आहे ना, तर मग आता इकडे लिहायचं का नाही, मग उरलं काय, एम आय झालं ना. ओके, तर एम आय लिहायचं, हे महत्वाचं आहे. कांता म्हणते की आर आय, आर आय येणार नाही, आर आय येणार नाही, एम आय एस येणार, म्हणून महत्वाचं सेंटेन्स आहे. इथेच तुम्ही चुकता परीक्षेमध्ये, मग हेच सेंटेन्स येतं अशा प्रकारचं. ओके, जर आय एम असतं, जर आय एम असतं, नॉट नसता नॉट, तर मग तुम्हाला आरंट आय करायला लागलं असतं, आरंट आय करायला लागलं असतं, एवढं लक्षात ठेवा. सर मी अर्चना आहे, हर्ष. येस 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 येस. सचिन गवई. बघा इथे सुद्धा तुमच्याकडे प्रॅक्टिस होतेच थोडीफार, म्हणून क्लासचा जो सिलेबस आहे अगदी परफेक्टपणे होणार. शिवाजी महाराजांच्या संदर्भातले जे दोन्ही पुस्तके जे आहे, एक म्हणजे 4थ्या वर्गाचं शिवचरित्र, त्याच्यानंतर 7व्या वर्गाचं कंबाईन असं शिवचरित्र आहे, या दोन्हीचं अनालिसिस सुरू आहे. उद्या पूर्णच नोट्स अशा सेंड केल्या जातात माझ्या पेड क्लासेसच्या मुलांच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर. ओके, तुम्हाला जर हवं वाटलं तर तुम्ही सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता, तुमचा सुद्धा फायदा होईलच. ओके, वनी म्हणतं चुकून झालं, चालेल. ओके, पुढे चला. आय कांट डू दॅट, चला फटाफट. आय कांट डू दॅट, आय कांट डू दॅट, जैसे ते लिहिणार, नंतर कॉमा करणार, इथे काय येतं बघा, आणि मग इथं क्वेश्चन मार्क करणार. चला फटाफट, इट्स व्हेरी इझी. अनिल काळे, यस. माझी शाळा म्हटल्यानंतर खूप असं वाटतं की खूपच छान. ओके, बळीराम आहे, सोनाली आहे, वने आहे, आरजू आहे. ओके, सगळ्यासाठीच आवश्यक आहे, असं नाही की बाबा फक्त टीईटी साठीच क्लास आवश्यक आहे. मी तिथे तुम्हाला सांगितलं का आरोग्य भरतीसाठी सुद्धा खूपच इम्पॉर्टंट आहे. हा, तर काय लिहिलेलं आहे, आय कॅन आय हे चुकलेलं आहे, शॉर्टकट नका मारू. आय कांट डू दॅट परीक्षेमध्ये डायरेक्टली जैसे ते लिहिलेलं असतं, क्वेश्चन टॅग ऑप्शन मध्ये फक्त क्वेश्चन टॅगच जर दिला तरच आपण, परंतु रिटर्न मध्ये ते चुकतं. रिटर्न करण्यासाठी त्याला पुन्हा डबल नव्याने लिहिलं जातं आणि मग त्याला क्वेश्चन टॅग लावला जातो.
चाबी एकीकडे आणि टॅग ती दुसरीकडे. असं करता का तुम्ही चाबीसाठी? हा, चाबी लावायची गाडीला आणि टॅग टाकायचं खिशात. असं करणार का? नाही, ते त्यालाच लावा लागेल ना चाबीला टॅग. म्हणून त्या सेंटेन्सलाच टॅग लावायचा, क्वेश्चन टॅग. ओके, आय कॅन डू दॅट, कॅन आय. अगदी राईट आहे, कारण निगेटिव्ह आहे इथं, म्हणून इथं कॅन घ्यावं लागेल. कॅन आणि आय, आय कॅपिटल मध्येच लिहिला जातो कुठे पण. सो कॅन आय. नेक्स्ट, आय विल ऍक्सेप्ट द प्रपोजल. ही विल ऍक्सेप्ट द प्रपोजल. जैसे ते लिहावं लागेल, ही विल ऍक्सेप्ट द प्रपोजल. जैसे ते लिहिलं, नंतर कॉमा केला. कॉमा केल्यानंतर आपल्याला इथं टाकावं लागेल क्वेश्चन मार्क. प्लीज फास्ट. ओके, हा शॉर्टकट सर, यस. चला शॉर्टकट चालू करू ना आपण. शॉर्टकट करू, शॉर्टकट. चला शॉर्टकट करा, फक्त कॉमाने सुरुवात करा मात्र. हा, कॉमा टू क्वेश्चन मार्क. चलो, हा चालेल चालेल. शॉर्टकट तर शॉर्टकट चालू द्या, फटाफट फटाफट. काय येणार आहे? मागे मागे आला, इकडून इकडे आला तर ओंट यू, ओंट यू. ओके, ओंट यू. सो सॉरी, ओंट यू नाही, इकडे ही आहे, ओंट ही. झालं, ओंट ही. नेक्स्ट, फटाफट फटाफट, फक्त शॉर्टकट द्या, शॉर्टकट. कॉमा टू क्वेश्चन मार्क, कॉमा टू क्वेश्चन मार्क, कॉमा टू क्वेश्चन मार्क. नेक्स्ट, आय एम पंक्च्युअल. चला घ्या, कॉमा केला, डायरेक्टली डायरेक्टली चालू द्या, डायरेक्ट फटाफट फटाफट चालू द्या. ओके, इट्स व्हेरी इची, इट्स व्हेरी इची, खूपच इजी आहे. समोरचे चॅप्टर तुम्ही बघा, किती सोपे करून सांगतोय तुम्हाला, एकदमच सोपे करून सांगतोय. ओके, फटाफट. फक्त आता तुम्ही डायरेक्टच द्या, डायरेक्ट डायरेक्ट, फक्त फक्त क्वेश्चन टॅग, फक्त क्वेश्चन टॅग. ओके, सुचिता आहे, यशस्वी आहे, अर्चना आहे, ओलीचा आहे. ओके, बरेच जणांना अतिशय इम्पॉर्टंट असा आहे क्लास. आणि पूर्णच्या पूर्ण चॅप्टर पूर्ण झाल्याशिवाय आपण काही उठणार नाही इथून आज. हा, पूर्ण चॅप्टर कंप्लीट करणार आहोत. फटाफट द्या. एस, आरंट आहे, काय तर आरंट आय. चला झालं, चला पुढे. नेक्स्ट, यू विल कॉल मी. ओके, कॉमा, यू विल कॉल मी ॲज सून ॲज यू रीच होम. जसा तू घरी पोहोचला तसाच मला कॉल करशील ना? येस, करायचं. म्हणजे इथं माग 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 जा, विल सापडला आणि काय द्यायचं ते द्या आणि क्वेश्चन मार्क, डायरेक्टली आन्सर आणा. सर, आरोग्यविषयक तांत्रिक प्रश्न कधी घेता सर? यस, तर त्याला टाइमच नाही आहे, परंतु एखाद तास काढावं लागेल. काढावं लागेल मित्रांनो. आणि बरं झालं तुम्ही मला आठवण करून दिली. 6 ते 7चा टायमिंग आहे माझ्याकडे, 6 ते 7. या बॅच मध्ये घ्यायचं का तुम्ही सांगा? सतीश, सतीश, हा बॅच तुम्हाला ही बॅच तुम्हाला सुटेबल होईल 6 ते 7. त्यामध्ये आपण आरोग्य सेवक तांत्रिक प्रश्नच घेऊ, चालू करून देऊ उद्यापासून. 100%, 100%, 100%. ही पेड बॅच मी टाकलेली होती, पेड बॅच, परंतु मग मीच ती कॅन्सल केली. जाऊ द्या म्हटलं, काय पेड बॅच मध्ये शिकवा, हा युट्यूबवरच शिकवा. आणि त्यासाठी मी माझ्याकडे हा टायमिंग आज आता आहे. सो 6 ते 7 आपण युट्यूबवर घेऊ. घ्यायचं का? घ्यायचं का? काय म्हणते, कोणतरी म्हटलेलं होतं. ओके 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 ओके, यस यस, राईट असे आन्सर आलेला आहे. ओंट यू, ओंट यू. ओके, ओंट, ओंट यू, ओंट यू, क्वेश्चन मार्क, कॉमा टू क्वेश्चन मार्क. नेक्स्ट, फटाफट सगळ्यांनी आन्सर द्या. आय कॅन नॉट से, आय कॅन नॉट से, फटाफट फटाफट, आय कॅन नॉट से, फटाफट आन्सर द्या. आय कॅन नॉट से. ओके ओके, फटाफट फटाफट. संदीपा, रेश्मा, अर्चना, सरिता, यशस्वी आहे, कांत आहे, हर्ष आहे. सगळ्यांनीच पद्धतशीरपणे आन्सर देत आहे. आणि जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल, जेवढी जास्तीत जास्त सेंटेन्सची प्रॅक्टिस कराल, तेवढा तर तुम्हाला ते टाइप्स पण लक्षात येणार आणि तुमचं रिव्हिजन पण होणार. सो खूप महत्वाचं आहे. तुम्हाला मी स्क्रीनशॉट साठी देणारच होता. ओके, सो आलेला आहे आन्सर, आलेला आहे. कॅन, कॅन आय सर. ओके, राईट आहे. नेक्स्ट, यू कॅन हेल्प हिम, यू कॅन हेल्प हिम. ओके, चला फटाफट. खूप महत्वाची पुढे पुढे येणार आहे. तुम्हाला वाटतं आता हे सोपे आहे, परंतु इथे या व्हर्बच्या या ठिकाणी मग दुसरंच काहीतरी येते. ओके, घ्या लवकर फटाफट. मी अंडरलाईन पण करून देतो इथे, अशी उलटी अंडरलाईन करून देतो, म्हणजे इथं तुम्ही करू शकता. ओके ओके ओके, फटाफट. सरिता म्हणते की कॅन आहे सर, कॅन आहे नाही. हा, अब्दुल, अब्दुल, कॅन आहे. यू कॅन हेल्प हिम, यू कॅन हेल्प हिम, यू कॅन हेल्प हिम. ओके, यस, कांट यू, कांट, कांट यू, कांट यू, क्वेश्चन मार्क. नेक्स्ट 12, फास्ट.
They can't harm you now. They can't harm you now. Please give me the right answer of this question. They can't harm you now. Okay, they can't harm you now. कॉमा टू क्वेश्चन मार्क असा प्रवास राहणार आहे आपल्याला. ह्या फुलस्टॉपचा कॉमा केला. आफ्टर दॅट मागे 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 आलो. नॉट दिसला निगेटिव्ह स्टेटमेंट पॉझिटिव्ह टॅट, म्हणजे नॉट दिसला तर नॉट घ्यायचा नाही मित्र. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. सो गजानन आहे, सुजाता आहे, अर्चना आहे, वनी आहे, कांता आहे, यशस्वी आहे. सगळ्यांनीच फास्ट पैकी राईट आन्सर द्या. आपल्याला पूर्ण चॅप्टर होईपर्यंत थांबायचं आहे मोस्टली. ओके ओके, येस आलेला आहे आन्सर. कॅन दे. ओके, कॅन दे. ओके, नेक्स्ट. यू वोंट बी लेट. महत्वाचं सेंटेन्स आहे. यू वोंट बी लेट. यू वोंट बी लेट. ओके, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स. तुम्हाला सांगतो की अतिशय इम्पॉर्टंट सेंटेन्स आता येणार आहे. ओके, यावर टेस्ट सुद्धा तुम्हाला मिळेल. टेस्ट प्रत्येक चॅप्टरची टेस्ट तयार आहे. ऑनलाईन टेस्ट आहे मात्र, ऑनलाईन टेस्ट. ओके, ऑनलाईन टेस्ट 100 रुपीज फी. 100 रुपीज फी. डेली टेस्ट मिळेल. 40 पेक्षा जास्त टेस्ट आहे मित्रांनो. 40 पेक्षा जास्त. ओके, ती समजून सांगण्याचा एक्सप्लेन सुद्धा तुम्हाला दिले जाईल. मात्र ते युट्यूबवर असेल किंवा नसेल, तुम्हाला एक तुमचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करून तिथे तुम्हाला एक्सप्लेन सांगण्यात येईल. उद्यापासून त्या टेस्ट सुरू होईल. सो टेस्टसाठी तुम्ही मला प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट करायचा आहे 7709119501 या नंबरवर, किंवा दुसरा नंबर आहे 8080 हा दुसरा नंबर आहे. या दोन्ही नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. ओके, येस येस येस. हा महत्वाचा आलेला आहे आता आन्सर. क्वेश्चन नंबर प्रिया, क्वेश्चन नंबर 7. तुम्ही पुढे 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 जा. काय ते यू वोंट बी लेट. कॉमा केला, मागे 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 आलो, नॉट सापडला, नॉट चालला गेला तर तिथे विलच उरणार आहे मित्रा. विल उरला की नाही, म्हणून विल यू झालं. विल यू तर पाहिजे. टेलिग्राम पर ग्रुप बनावं सर. टेलिग्रामवर जास्त लक्ष नाही, फक्त आपण व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करू. ओके, व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करू आपण. नेक्स्ट, दे विल हेल्प. दे विल हेल्प. फटाफट. दे विल हेल्प. ओके, फटाफट फटाफट. प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. दे विल हेल्प. फटाफट घ्या, फटाफट घ्या. क्वेश्चन टॅग आहे. आतापर्यंत आपण चॅप्टर बरेचसे क्लिअर केलेले आहे. एक पहिला चॅप्टर आपण सुरुवात केला होता आर्टिकल्सचा. दुसरा चॅप्टर आपल्याला डिग्रीचा झाला. तिसरा चॅप्टर आपल्याला क्लॉथचा झाला. चौथा चॅप्टर आपल्याला ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइसचा झाला, म्हणजे व्हॉइसचा झाला. व्हीओआयसी व्हॉइस नंतर आजचा चॅप्टर आहे आपला क्यू टॅगचा, म्हणजे क्वेश्चन टॅगचा. असं करत करत आपण अख्खं सिलेबस कंप्लीट करणार आहोत आणि बी ब्राईटली शिकणार आहोत. बी ब्राईटली. ओके, म्हणजे कुठे जरी इंग्लिश तुम्ही म्हटलं तर तुम्हाला ग्रामरचे क्वेश्चन्स आलेच पाहिजे आणि येणारच 100%. दे विल हेल्प. ओके, दे विल हेल्प अगदी राईट असं आहे. वोंट दे, शॉर्टकट वोंट दे. ओके, नेक्स्ट. सी विल कम ॲट 6. आता हे लक्षात ठेवायचं काय आहे तर, ओके, हा सी विल आहे. सी विल कम ॲट 6. फास्ट फास्ट, फटाफट फास्ट. एकदम सुपरफास्ट द्या, सुपरफास्ट आन्सर द्या, सुपरफास्ट. फटाक से फक्त तुम्हाला तेवढंच हे करायचं आहे आणि आपल्याला एंड करायचं आहे चॅप्टर आज. ओके, फटाफट. खूप इझी आहे. इट्स व्हेरी इझी. 10:30 ते 11:15 वाजेपर्यंत पूर्णतः चॅप्टर कंप्लीट होणार. फक्त तुम्ही हे फटाफट आन्सर देत चला. ओके, आले आन्सर. ओंट सी काय येणार आहे, विलचं काय येणार आहे, विलचं ओंट येणार आहे. ओंट सी. ओके, क्वेश्चन मार्क. ओंट सी. ओके, आणि ऑप्शन जे 4 असतात त्याच्यामध्ये बघा फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. त्याच्यामध्ये खूप केअरफुल राहून आपल्याला ती शोधायचं आहे. कुठे कुठे कॉमा असतो, कुठे कुठे कॉमा नसतो, कुठे कुठे फुल स्टॉपच असतो. कुठे कुठे इथे हा जो आहे ना हा पण उलटा असण्याची शक्यता आहे. कुठे कुठे कॅपिटल लेटर्स असू शकतं. ओके, म्हणून ते पण तुम्ही बी केअरफुल लक्षात घ्या. नाहीतर मग असं होतं की आम्हाला खूप येतं बाबा, हा तिथे मग फास्ट मध्ये चुकून देता. तसं करण्यात कामा नाही. इथं कॉमाच पाहिजे आणि वोंटच पाहिजे आणि सी पाहिजे. सीचा हा स्मॉल लेटरच असतो इथं. ओके, एस 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 क्वेश्चन मार्क द्यायचा. नेक्स्ट सोडा. आय एम लेट. फटाफट. आय एम लेट. पहिलाच पार्ट सुरू आहे. आय एम लेट. ओके 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 माधुरी. ज्ञानदीप. पेपर 2 मॅथ टेस्ट सिरीज. सध्या तरी नॉट पॉसिबल फॉर मी. सगळ्या गोष्टी माझ्याकडून पॉसिबल नाही आहे, कारण की मला पेड बॅच पण चालवावं लागतं, त्यांच्यासाठी पण नोट्स काढायला लागत आहे.
परंतु तुमच्यासाठी म्हणून मी एक टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. एक म्हणजे फक्त इंग्लिशची टेस्ट सिरीज आणि खूप अल्प अशी फी ठेवण्यात आलेली आहे ₹100 आणि ती सेंड केली की लगेच तुम्हाला डेली टेस्ट सिरीज सुरू. एक स्पेसिफाईड टाइम ठरवला जाईल. सकाळचा मॉर्निंगचा टाइम असेल ते तुम्हाला सोडवायचे, तुमचा रिझल्ट तुम्हाला मिळून जाईल. एवढे एवढे तुम्हाला मार्क्स मिळाले म्हणून. ओके. आणि डेली टेस्ट सिरीज घेणारा आपला क्लास पहिला असेल महाराष्ट्रामध्ये. ओके घ्या. आय एम लेट. ओके आलं. आरंट आहे. आरंट आय. ओके आता तुम्हाला समजलं. आय एम आरंट आहे. नेक्स्ट. आय एम फाईन फटाफट. आय एम फाईन यशस्वी. आय एम फाईन सुद्धा आरंट आहे. ओके कळेल ते. आरंट आय हे देऊ नका. आरंट आय मीच देतो तुम्हाला हे. आरंट आहे. ओके नेक्स्ट हे द्या. आत्ता महत्वाचं आहे. आता 18चं क्वेश्चन महत्वाचं आलेलं आहे. मेरी कॅन स्पीक इंग्लिश. मेरी कॅन स्पीक इंग्लिश. ओके कॉमा केला. कॉमा केल्यानंतर तुम्ही मला माहित आहे कांट लिहिणार आहे. कांट लिहिणार आहे. कांट. कांट नंतर इथे काय टाकायचं त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क टाकायचं. ओके इथे काय टाकायचं. इथे तर प्रोनाऊनच पाहिजे. प्रोनाऊनच पाहिजे. प्रोनाऊन म्हणजेच काय इथे बघा 3 स्टेप मध्ये प्रोनाऊन असतं. एक म्हणजे आय, वी, यू आणि ही, सी, इट आणि इकडे दे. एवढेच पाहिजे आपल्याला. हा इथे एवढेच असतात 8 पैकी 1 प्रोनाऊन. मग तो प्रोनाऊन डिपेंड करते या सब्जेक्टवर. सब्जेक्टच्या विषयी काय टाकणार. ओके या 8 पैकी 1 काय लागणार आहे तर सी लागणार आहे. सर अगदी राईट आहे. मेरी ही मुलीचं नाव आहे म्हणजेच ते फेमिनाईन आहे. काय ते इंग्रजी भाषेमध्ये फेमिनाईन आहे. फेमिनाईन म्हणजे स्त्रीलिंगी आहे. स्त्रीलिंगीसाठी काय लावलं जातं तर सी लावलं जातं. बस म्हणजे इथं आपण सी घेतलेला आहे. अगदी राईट आन्सर तुम्हीच मला दिलेला आहे. नेक्स्ट आय एम अट्रॅक्टिव्ह. हे राहू द्या बरेच झाले. आता हा द्या. दे विल बी अरायव्हिंग सून. दे विल बी अरायव्हिंग सून. ओके कॉमा फटाफट द्या. फटाफट फटाफट. मंदा, अब्दुल, सोनाली, यशस्वी सगळ्यांनीच राईट आन्सर द्या. आणि शेवटपर्यंत थांबा मित्रांनो कारण की सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे. हे का पहिलेच असं नाही याच्यावर बरेचसे टाइप्स येतात. आपण फक्त पहिला टाइप्स लक्षात घेतो म्हणजेच विथ ऑक्झिलरीचा विथ हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद असलेल्या सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग शिकवतात. ओके कांट सी मेरी असं नाही चालत. सुनीता. ओके सुनीता मेरी पण नाही टाकायचं. फक्त मेरीसाठी आपण सी टाकला ना कम्प्लीट. फक्त प्रोनाऊनच पाहिजे असते आपल्याला तिथे. फक्त इथे काय पाहिजे आपल्याला तर प्रोनाऊनच पाहिजे. प्रोनाऊन म्हणजेच हे बघा इथे फक्त आपल्याला प्रोनाऊन पाहिजे. डबल डबल मेरी नाही टाकायचं. ओके म्हणजेच काय झालं ओन दे. ओंट दे THEY ओन दे क्वेश्चन मार्क. नेक्स्ट आता चला घ्या. चला घ्या स्क्रीनशॉट मारा आणि सोडवा मग ते.